गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी किंवा हातपायांच्या वेदनांनी तुम्ही त्रस्त आहात का? सकाळी उठल्यावर शरीर कडक झाल्यासारखं वाटतं का? थोडं चाललं तरी पाय दुखतात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, जे शरीरातील वेदना कमी करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. हे उपाय आपल्या घरात सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून तयार होतात. सर्वप्रथम, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात थोडी हळद घालून प्या. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते, तर हळद शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. काही दिवस हा उपाय केल्यास सांधेदुखी आणि शरीरातील कडकपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. दुसरा उपाय म्हणजे सकाळी लवंग आणि आल्याचा चहा. 2 लवंगा आणि थोडं आलं पाण्यात उकळून तयार केलेला हा चहा रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे मेथी दाणे. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी प्या आणि मेथी दाणे चावून खा. यामुळे पचन सुधारते आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. शरीराला ताकद देण्यासाठी प्रोटीनही अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून दररोज मूठभर फुटाणे आणि थोडे शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला चांगले पोषण मिळते आणि थकवा कमी होतो. तसेच रात्री 2 अक्रोड आणि 10 ते 12 मनुके पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच दररोज 15 ते 20 मिनिटे चालण्याची सवय लावा. यामुळे स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि शरीर हलके वाटते. लक्षात ठेवा, वय वाढणे हा नैसर्गिक प्रवास आहे, पण योग्य आहार, थोडा व्यायाम आणि चांगल्या सवयींमुळे आपण शरीर निरोगी ठेवू शकतो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.